अहमदाबादमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 विश्वचषक महाअंतिम सामना होणार आहे। भारताला दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे। भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश केलाय। त्यापैकी 3 वेळा भारताला पराभव पत्करावा लागला, तर न्यूझीलंडला आतापर्यंत जेतेपदाची एकही ट्रॉफी उंचावता आलेली नाही। त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये असणार आहे। दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये प्रत्येकी एक सामना गमावलाय। सुपर 8 फेरीमध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, तर साखळी फेरीतील सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला होता। पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला, तर भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केलाय। संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील फायनलसाठी अहमदाबादमध्ये पोहोचलाय। भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या, तर हा सामना पाहण्यासाठी पोहोचलेल्या चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। इंडिया पे ही है भरोसा, पूरी टीम पे ही भरोसा है। बट सबसे ज्यादा अगर बैट लूं तो सूर्य कुमार यादव ही है। सूर्य कुमार यादव बहुत बढ़िया खेल रहे हैं, कैप्टनसी पारी बहुत अच्छे से निभा रहे हैं, तो उन्हीं पे ही उम्मीद है, उन्हीं पे ही सारा कुछ भारत ही टिका हुआ है पूरा, तो उसी पे ही है बैट पूरी। बहुत बढ़िया चीज़ शुरू करी है, इससे हम सबको मौका मिल गया जाने का, देखने का, इंडिया को सपोर्ट करने का। तो बढ़िया है, टीवी के आगे से अच्छा होता है, फिजिकली जाएं। तो बेस्ट प्लेयर तो बहुत सारे हैं, पूरी टीम में सब लोग ही बेस्ट हैं, बट अगर इस टूर्नामेंट की बात करें तो स्काई की परफॉर्मेंस बेस्ट रही है। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये होणार आहे। सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते शहरामध्ये येत आहेत। अंतिम सामन्यामुळे अहमदाबादच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे। हॉटेलच्या रूम 300 ते 400% महागलेल्या आहेत, तर विमान भाड्यामध्ये देखील अनेक पटींनी वाढ झाली। आज भारतीय संघ देशवासियांना, क्रिकेट प्रेमींना विश्वचषकाचं गिफ्ट देणार का याची उत्सुकता आहे। न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाला कमी लेखून चालणार नाही। भारतासाठी हा सामना कसा असेल, टीम इंडियाला कोणती काळजी घ्यायला हवी, न्यूझीलंडच्या टीममधील घातक प्लेयर कोण आहेत याचीच चर्चा सध्या कट्ट्यावरती होतीये। रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। पाहूया। टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड भिडत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा क्रिकेट वेळा देश आहे। आत्ता माझ्यासोबत रत्नागिरीतल्या या गोगटे जोगळेकर मैदानावरती खेळणार आहे, कोण फुटबॉल खेळणार आहे, तर कोण अगदी व्हॉलीबॉल देखील खेळत आहे। पण प्रत्येकाचं क्रिकेटवरती प्रेम आहे आणि या क्रिकेटबद्दलची उत्सुकता प्रत्येकाला आहे। मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतोय, काय ओपिनियन असेल आजच्या या मॅचबद्दलची? ओपनिंग संजू सॅमसन सुरुवातीला त्याला डावललं गेलं होतं, पण त्यानंतर त्यांनी जे शेवटच्या मॅचेसला त्यांनी जी खेळी केलेली आहे ती वानखेडेसारखं हाय स्कोरिंग पिच असेल तर एक एक्स्ट्रा बॉलर, एक बॅट्समन कमी करून घ्यायला लागतोय का हे पण बघायला लागेल। आपले जे ओपनर्स वगैरे आहे, जसं अभिषेक शर्मा आता इन्फॉर्म चालू नाही आहे, त्याची जर बॅट लागली किंवा जसं चक्रवर्तीला लास्ट टाईम खूप म्हणजे रन्स गेलेले, आपली सगळी टीम मिळून जर खेळली तर मग आपण जिंकू शकतो। बिकॉज न्यूझीलंडमध्ये ऑलमोस्ट सगळेच मॅच विनर्स आहेत, आपल्या याच्यात एखाद दुसरं येऊन चालणार नाही, सगळेच खेळायला पाहिजेत ॲज अ टीम। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। आणि नागपुरातील क्रिकेट प्रेमींमध्ये देखील विश्वचषकाविषयी उत्सुकता आहे। त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत पाहूयात। टीम इंडिया टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आहे आणि टीम इंडियाचे जे समर्थक आहेत, चाहते आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रचंड उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज फायनल आहे, काय होणार आहे? कारण न्यूझीलंडने याच्यापूर्वी भारताला अनेक वेळेला, सर्व भारतीय क्रिकेट फॅन्सला निराशसुद्धा केलेलं आहे, कारण न्यूझीलंड भारी पडलेलं आहे। आज भारतच जिंकणार, त्याच्यात काहीच मला वाद दिसत नाही। टीम इंडिया चांगली खेळत आहे, सध्या पूर्ण विश्वात युद्धाचे सावट आहे आणि ज्या संयमपणाने त्या भारताने ही सिच्युएशन हँडल केलेली आहे, त्या संयमपणाने आपले खेळाडू पण हे स्थिती आहे, हा मॅच जिंकतील याच्यात मला काहीच शंका वाटत नाही। फायनलपर्यंतची भारताची जी संपूर्ण यात्रा आहे, दक्षिण आफ्रिकेविरोधात पराभवही स्वीकारावा लागलेला होता आणि सेमीफायनलमध्येही खूप घाम गाळावा लागला। जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली
तेव्हा तुम्हाला एक लक्षात येईल की आपण बोलत होतो ते भारताच्या फलंदाजीबद्दल, अभिषेक शर्माबाबत, पण जसं ही टुर्नामेंट जी आहे किंवा ह्याचे सामने हे पुढे सरकत गेले तर असं लक्षात येईल की फक्त फलंदाजीच नव्हे तर आपल्या अचूक गोलंदाजीने आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने आपण ज्या पद्धतीने इंग्लंडला हरवलं त्यावरून लक्षात येईल की आपला हा जो संघ आहे किती बहारदार कामगिरी करत चालला आहे आणि याबद्दल कुठलीही शंका नाही की आजचा हा जो काही सामना आहे तो जिंकून भारतीय संघ म्हणजे आपली सूर्याभाऊची चमू जी आहे ती आपल्याला एक चांगली भेट देणार आहे, याबद्दल कुठेही वाद नाही. हेड ऑनमध्ये न्यूझीलंड मात्र T20मध्ये समोर आहे. आजपर्यंत 3 वेळेला सामना झालेला न्यूझीलंडसोबत विश्वचषकामध्ये आणि 3 वेळेला न्यूझीलंड जिंकलं आहे. पण तुम्ही ओव्हरऑल जर सगळे फॉर्मॅट्स बघितल्या T20 असो की वन डे असो किंवा टेस्ट असो आपण त्यांच्यापेक्षा पुढेच आहे. जर तुम्ही T20चं ओव्हरऑल जर स्टॅट्स बघाल तर 30 मॅचेस आपण हेड ऑन केलं आहे न्यूझीलंडसोबत, त्यातले 18 मॅचेस आपण जिंकलो आहे आणि 11 मॅचेस ते जिंकले आणि 1 मॅच ड्रॉ झालं. तर डेफिनेटली जो स्टॅट्स बोलतो तो भारताच्या कडेच आहे आणि डेफिनेटली आपणच जिंकू ही मॅच. सेमीफायनलमध्ये 253 रन्स काढून सुद्धा फक्त 7 धावांनी विजय झाला आहे. गोलंदाजी कुठंतरी सेमीफायनलमध्ये उघडी पडली नाही. तसं काही नाही. आपल्याजवळ जसप्रीत बुमराहसारखा चांगला गेंदबाज आहे, तो खूपच खतरनाक आहे आणि हा मॅच तर आपण जिंकणार आहोत. आणि असं पण नाही की आपली टीम एकच फलंदाजवर निर्भर आहे. आपल्याजवळ खूप सारे चांगले फलंदाज आहे आणि 7 पैकी 4 फलंदाजांनी कमीत कमी 200 रन मारले आहे आणि हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी 199 रन पण मारले आहे आणि गेंदबाजी पण खूप चांगली आहे आपली. जेव्हा टुर्नामेंटची सुरुवात झाली अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल बोललं जात होतं. जेव्हा टुर्नामेंट संपत आहे सगळं कन्सन्ट्रेशन संजू सॅमसनवर आलेलं आहे. बरोबर आहे का. मला वाटतं की आपली जी आहे कंप्लीट बॅटिंग लाईनअप आता क्लिक होऊन राहिलेली आहे. आणि ठीक आहे काही 1-2 तुम्ही जे बोलले ते 2 प्लेयर्सचे काही इश्यू होते पण आता इथे सगळे चांगले खेळून राहिलेले आहे. बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीमध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये विशेष तपास पथकानं काही संशयित व्यक्तींची पॉलिग्राफ, लाईट डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग आणि नार्को अॅनालिसिस या मानसशास्त्रीय चाचण्या केलेल्या आहेत. या सर्व चाचण्यांचे अहवाल हे अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असून ते तपास यंत्रणेकडे सुरक्षित आहेत. हे अहवाल कोणत्याही व्यक्तीला दाखवण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे कोणत्याही प्रकरणाच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन तपास अधिकाऱ्यांनी केलंय. या संदर्भामध्ये कोणी अफवा पसरवल्यास त्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील पोलिसांनी दिलेला आहे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागलेत. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे अध्यक्ष आमचाच व्हावा ही आमची ठाम भावना आहे अशी भूमिका जयकुमार गोरेंनी मांडली आहे. नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मंत्री भाजपनं मित्रपक्षांच्या मतदारसंघामध्ये केलेल्या घुसखोरीवरून शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांनी नाराजी व्यक्त केली होती आणि यावरूनच जयकुमार गोरेंनी हे वक्तव्य केलंय. भारतीय जनता पक्ष जेव्हा सगळ्यात मोठा पक्ष आहे तेव्हा आमची नक्की इच्छा, माझी असेल कार्यकर्ता म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची असेल, सगळ्यांची इच्छा आहे की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सातारा जिल्हा परिषदेचा साधा पाहिजे. परंतु अजून बरंचसंच पाणी पुढे खालून जाईल, बऱ्याच घडामोडी घडतील. पण एक मी अगदी विश्वासाने सांगतो की भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा ही आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न करू. भारताच्या सीमावर्ती भागातून घुसखोरांना देशाबाहेर काढण्याची विशेष मोहीम केंद्र सरकारकडून राबवण्यात येते. याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरिद्वारमध्ये संबोधन करत्यावेळी घुसखोरांना चांगलंच ठणकावलंय. केदारनाथ ते कन्याकुमारी घुसखोरी करणाऱ्यांना सोडणार नाही, एक घुसखोराला भारताबाहेर काढणार असा थेट इशारा अमित शहांनी दिलाय. त्यासोबतच 2026 मध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्ये एनडीएचं सरकार येणार असा निर्धार अमित शहांनी बोलून दाखवलाय. लगभग 10,000 से ज्यादा अतिक्रमण उखाड़ कर फेंक दिए. 10,000 से. सिर्फ अतिक्रमण की बात नहीं है. मैं आज उत्तराखंड की जनता को कहने जा रहा हूं कि पूरे देश से जहां जहां घुसपैठिया है, केदारनाथ धाम से लेकर कन्याकुमारी तक एक एक घुसपैठिए को चुन चुन कर हम भारत के बाहर निकालने का काम करेंगे. भारत के बाहर. बिहार में हमने 2/3 बहुमत से सरकार बनाई.
केरल के त्रिवेंद्रम में पहली बार भाजपा का भगवा वहां पर लहराया। महाराष्ट्र में भी हमने विजय प्राप्त करी और 26 में बंगाल और तमिलनाडु में भारतीय जनता पार्टी और एनडीए की सरकार बनने जा रही है। आणि आता बातमी आहे माओवादासंदर्भातली। तेलंगणा राज्यामध्ये तब्बल 130 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय, त्यामुळे तेलंगणा माओवाद विरोधातल्या कारवाईला मोठं यश मिळालंय। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींच्या उपस्थितीमध्ये या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। रोहित पवार सातत्यानं अजित पवारांच्या अपघातावरती शंका उपस्थित करत असताना आता अजित पवारांचे धाकटे पुत्र हे देखील मैदानात उतरलेत। सोमवारी जय पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। अजित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। काही दिवसापूर्वी जय पवारांनीच VSR कंपनीचे मालक VK सिंग यांचा मुलगा रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता। विमान पायलटच्या सीटवरती झोपलेला रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी VSR कंपनीला धारेवरती धरलं होतं। त्यामुळे जय पवार अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगानं पत्रकार परिषदेत मध्ये काय भाष्य करणार याकडे आता लक्ष असणार आहे। दरम्यान जय पवारांच्या पत्रकार परिषदेबाबत गिरीश महाजनांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। नाही, आपल्या सर्वांना कल्पना आहे की या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकार दिले, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले। दिल्लीहून अतिशय गंभीर दखल या बाबतीमध्ये घेण्यात आलेली आहे आणि सखोल अशी चौकशी सर्व ज्या समज एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे। चौकशीचा निर्णय आल्यावर अंतिम आपल्या समोर येईल काय काय आहे, काय झालं काय नाही झालं म्हणून जर कोणाला सगळी वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं, कोणाला अजून कोणाला अपील करायची ती करावी, मागणी करायची ती करावी, पण तो यामध्ये पूर्ण पारदर्शकता आहे। उगाच त्याच्यामध्ये कुठे इकडला संभ्रम असण्याची शक्यता काडी मात्र नाही आहे। तर अपघाताचा अनेक एजन्सीकडून तपास सुरू असून तपासाचा अहवाल आल्यावरती बोलू अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली आहे। खरं तर अनेक वेगवेगळ्या एजन्सी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे। आता प्राथमिक अहवाल आलाय, तो काय संपूर्ण अहवाल नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच अहवाल आल्यानंतर आपण याच्यावरती बोलू शकतो। मुंबईतल्या आर्थर रोड परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवरती मंदिरातील देवांच्या सगळ्या मूर्ती या तात्पुरत्या हलवण्यात आल्यात, पण मंदिराची रचना अजूनही तोडण्यात आलेली नाही। स्थानिक रहिवाशांशी झालेल्या चर्चेनंतर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये मुंबई महापालिका लेखी आश्वासन देणार असल्याची माहिती आहे। पुनर्विकासानंतर नव्या इमारतीमध्ये याच ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिर हे पुन्हा बांधून देण्यात येईल असं आश्वासन स्थानिक रहिवाशांना लिखित स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। हे लेखी आश्वासन दिल्यानंतरच मंदिराचं मूळ बांधकाम तोडण्यात येणार असल्याचं समजतंय, पण तरी देखील या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त हा कायम ठेवण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.